बीड तालुक्यातील ताडसुन्ना गावामध्ये काल अतिवृष्टी झाली आणि गारांचा देखील पाऊस पडला. वारा प्रचंड प्रमाणात होता आणि पाऊस देखील होता. आपण पाहू शकतो, मी एका शेतामध्ये आहे. या ठिकाणी ज्वारीचं पीक आहे, हे आता पूर्णपणे भुईसपाट झालेलं आहे. हे पूर्णपणे झोपलेलं आहे. यामधील जवळपास हे 1 एकरच्या आसपास असेल आणि त्याच बाजूला एक बाजरीचा प्लॉट आहे, ते देखील आता हे पूर्णपणे भुईसपाट झालेलं आहे. शेतकऱ्याच्या हाताशी आलेला, आता तोंडाशी आलेला जो घास होता, तो या निसर्गाने आता हिरावून घेतल्याचं पाहायला मिळतं. या ठिकाणी जी आंब्याची झाडं असतील किंवा जी इतर फळबागा होत्या, या देखील आता मोडून पडल्याचं पाहायला मिळतंय. अनेक आंब्याचे झाडं आहेत, ते तुटलेले आहेत आणि घरावरचे पत्रे देखील उडून गेलेले आहेत. काय परिस्थिती आहे, ही ज्वारी आहे, ही झोपलेली आहे, काय याच्यातनं आता तुम्हाला मिळकत होईल कसं होईल? कसले आम्हाला काहीच मिळकत नाही. याला 2000 रुपयाला एक गुण इथं खत भेटलेलं आहे. आज 2000 रुपये क्विंटल सुद्धा विकू शकत नाही. 1000 रुपये क्विंटल इकडे एवढी काळी झाली. आम्ही काय शासन बघत नाही. घाटसाळीचं मनसूर आहे, आम्हाला काय आज आलं सुद्धा नाही. कालपासून आलं नाही. काल 5 ते 6 वाजेपर्यंत असा पाऊस पडाय, वारं वादळ सगळं झाडं बिडं पडले, पत्र गेले उडून. काय मागण्या? काय शासनाने काहीतरी भरपाई करायला पाहिजे. विमा नाही, कुठलाच अनुदान नाही, बघायला सुद्धा येत नाही. काय परिस्थिती शेतातली? ज्वारी असेल, बाजरी असेल, काय काय पिकाचं नुकसान झालं या अवकाळी? ह्याच ज्वारीचं झालं या, बाजरीचं झालं या, कांद्याचं झालं या. आणि आता सरे धने झाले तर आम्ही काय करायचं? आता खायचं काय? आता तुम्ही दखल नाही घेतल्यावर काय करायचं सरकारनं? खर्च झालेला निघेल का नाही याच्यात? आता खर्च निघत नाही. आमचे जनावर सुद्धा उपाशी राहते ना. काळी झर वैरण पडली, आम्हालाच खायला नाही तर त्या ह्याला कुठलं द्यायचं? काय मागणी आता? काय आता काहीतरी सरकारनं भरपाई करून द्यावा, आमची हे करावा. ती काय मागणी पंचनामा वगैरे काय करला? कुणी केला नाही, काय नाही, आलं नाही कुणी, काहीच नाही. कुणीच असं येऊ शकतच नाही, तर आलंच नाही कुणी विचारच करीत नाही. तर काय काय नुकसान झालं कालच्या पावसात? काय गारपीट झाली, वार होतं, चक्रीवादळ होतं, चांगलं सगळं पडलं. बाजरी, गहू, ज्वारी सगळी पडली. लय नुकसान झाली. सरकारने काही दखल घेतली नाही. पहिल्यांदा एकदा गारा पडल्या होत्या, तेव्हा बी दखल नाही घेतली, काय नाही. शासनाने काहीतरी भरपाई करायला पाहिजे. शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि हे जनावराला खाऊ काय घालायचं? इथं माणसाचीच परिस्थिती बिकट झाली, तर जनावराचं कसं? भर उन्हाळ्यात तुमच्याकडे नदी नाले उडे वाहू लागले. हा, आता पाऊस झाल्यामुळं नादी सगळं, नदी नादे सगळं म्हणजे असं फुल पाऊस झाला, एक झालंय. तळ्याला पाणी गेलं सगळं. ही परिस्थिती आहे या ताडसुन्ना भागातली आणि या परिसरामध्ये. अक्षरशः पावसाचा धुमाकूळ होता, चक्रीवादळासारखं वादळ देखील होतं. यामुळे इथले पीक आता जमीन उद्ध्वस्त झालेत आणि शेतकऱ्याची परिस्थिती आता दयनीय झालेली आहे. काय म्हणजे शेतातल्या पिकाला लेकराप्रमाणे जपलं आणि आज त्या पावसाने अक्षरशः उद्ध्वस्त केलं आणि आज लेकरा बाळांच्या जो तोंडाला घास जाणार होता, तो या निसर्गाने हिरावून घेतलाय. प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी आणि पंचनामे करावेत आणि आम्हाला त्याचा मोबदला लवकरात लवकर द्यावा, अशी शेतकऱ्यांकडनं मागणी केली जाते. LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड.